बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे। किनगाव राजा महसूल मंडळातील पळसखेड चक्का गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत। सिंदखेड राजा तालुका परिसराला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे। 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे किनगाव राजा महसूल मंडळातील पळसखेड चक्का गावासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला। या मुसळधार पावसामुळे शेतातील कपाशी आणि सोयाबीन या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून न निघता आता दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्यात भिजल्याने हतबलता निर्माण झाली आहे। शासनाकडून याआधी झालेल्या नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापही मिळालेली नसताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे। स्थानिक प्रशासन, आमदार आणि मंत्री मात्र निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। दरम्यान शेतकरी योद्धा कृती समितीचे नेते बालाजी सोसे यांनी शासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी स्पष्ट म्हटले, बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला 100% पाठिंबा देऊन सरकारला जागा आणण्याची वेळ आली आहे। या परतीच्या पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद अक्षरशः पाण्यात गेला आहे। मी सरकारला एक विनंती करतो की प्रत्येक वेळी शेतकऱ्याचा आवाज उठवण्याचं काम आमच्या मागे आहे, त्याबद्दल विषय नाही। आम्ही तुम्हाला धारेवर धरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा जबाब द्यावा लागणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, हे परत एकदा दाखवतो, हे बघा, ही शेती, हे माझं गाव आहे आणि या शेतीमध्ये पूर्णपणे हे पाणी साचलेलं आहे। पाय काय करणार आहे शेतकरी? या शेतकऱ्याला पडीत ठेवायची शेती वेळ आलेली आहे त्याच्यावर। जय जवान जय किसान, विचार करा या शेतकऱ्याची अवस्था काय असेल।